मंडळी, मान्यवर तर इथे येऊन आपल्याशी संवाद साधतीलच, पण गोदावरी संवाद आहे तर संवाद आपल्यातही असू देऊयात, कारण ते एकतर्फी भाषण नसणार आहे, तर ते एक संवाद असणार आहे. त्यामुळे इथूनच सुरुवात करूयात. एकदा छान रिस्पॉन्स देऊयात ना. नमस्कार मंडळी. छान. खळखळती ही गोदामाई सांगू पाहते काही, खळखळती ही गोदामाई सांगू पाहते काही, विचारांचा कल्लोळ खूप पण कान उघडे नाही. ज्ञानी यांचे विचार ऐकून घालूयात परिवर्तनाला साद, मग प्रत्येकाच्या मनातून येईल हा गोदावरी संवाद. याच गोदामाईसारख्या वाहत राहणाऱ्या आपल्या विचारांना योग्य दिशा मिळावी म्हणून आयाम नाशिक आयोजित गोदावरी संवाद 2025 या कार्यक्रमात मी कल्पेश कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, संस्कृती, सर्जनशीलता आणि सामाजिक समरसता यांचा अनोखा संगम म्हणजे आयाम नाशिक. जशी गोदामाई अथांग आहे, अखंड वाहत राहणारी आहे, तसंच आयाम नाशिक ही संस्था 2018 सालापासून प्रवाहात एक एक व्यक्ती जोडत जोडत अखंडितपणे कार्यरत आहे. आपल्यातल्या कलागुणांना वाव मिळावा आणि प्रत्येकाने आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा म्हणून आयाम नाशिक या संस्थेने अनेक उपक्रम राबवले. पाहुयात आयामच्या याच अनोख्या उपक्रमांचा एक एवी. कला, संस्कृती आणि क्रीडा एका सुसंस्कृत आणि सुदृढ समाजासाठी आवश्यक असणारी ही 3 प्रमुख क्षेत्र. यामुळे आपण एकमेकांशी जोडले जातो, वैविध्यपूर्ण परंपरांचं जतन होतं, एकमेकांविषयी आदरभाव निर्माण होतो आणि साध्य होतो राष्ट्राच्या प्रगतीला बळ देणारा एक नवा आयाम. याच हेतूनं 2018 साली आयाम नाशिकची स्थापना झाली. क्रीडा, कला आणि संस्कृती ही त्रिसूत्री याचा आधार घेऊन सर्जनशील अशी वैचारिक प्रक्रिया चालू करणं आणि समाजाचा अर्थपूर्ण सहभाग वाढवणं हेच आयामचं उद्दिष्ट आहे. समाजात कलेविषयी आस्था वाढवणं, संस्कृतीविषयी प्रेम वृद्धिंगत करणं आणि क्रीडेमध्ये क्रीडा प्रकारात सहभागी होऊन समाज सुदृढ करणं हेच आयामचं उद्दिष्ट आहे. याच विचारातून आयाम नाशिकने आपल्या उपक्रमांची आखणी केली. सत्य, सृजनात्मकता आणि सामाजिक समरसता या मूल्यांवर आधारित प्रवासाची अशा रीतीने सुरुवात झाली. आयाम नाशिकतर्फे विविध उपक्रम राबवण्यापैकी एक उपक्रम म्हणजे आयाम अक्षरबाग वाचनकट्टा. शब्द आणि साहित्य हे फक्त पुस्तकांत मर्यादित न राहता ते रसिकांपर्यंत कलेच्या विविध माध्यमातून पोचावं, जसं की संगीत आहे, नृत्य आहे, ते पोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि आम्ही तो सातत्याने केला. त्याच्यामध्ये आम्हाला लोकांचाही प्रतिसाद अतिशय उत्तम मिळाला. रसिक आमच्यावर अतिशय समाधानी त्या उपक्रमाबाबत आहेत. अक्षरबाग ही अशीच फुलत राहो आणि लोकांना साहित्याचे विविध रंग लोकांपर्यंत पोचवायचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो तसंच सातत्याने आमचा टिकवायचाही प्रयत्न आहे. ज्या समाजामध्ये महिला सक्षम असतात तो समाज सुदृढ असतो आणि म्हणूनच महिलांना आत्मविश्वास देणारा, दुर्ग पर्यटनाच्या माध्यमातून निसर्गाच्या सान्निध्यात नारी शक्तीचा सन्मान करणारा उपक्रम आयाम दुर्गा. 2018 पासून आयामच्या अंडर आपण दुर्गा ही या नावाने महिलांसाठी ऑर्गनाईज केलेली ट्रेकिंग ॲक्टिव्हिटी सुरू केली. 3 जूनला ह्याची सुरुवात झाली. सुरुवातच खूप दणक्यात झाली. पहिला ट्रेक आपण रामशेजला छोटा ठेवला होता, ज्याला 250 महिलांनी सहभाग घेतला आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली त्यांच्याच आग्रहामुळे आपण ही ॲक्टिव्हिटी दर महिन्याला एक ट्रेक अशी चालू ठेवली. ती अजून चालू आहे. दुर्गा ही ॲक्टिव्हिटी मेंटल स्ट्रेस रिलीज करण्याचं फुकट टूल आहे. हे महिलांना चान्स मिळावा ट्रेकला जायचा म्हणून ही सुरू केलेली ॲक्टिव्हिटी आहे. पण त्याला इतका प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. त्याच्यानंतर कन्सिस्टंटली ज्या महिला येत राहिल्या त्यांच्या मेंटल आणि फिजिकल हेल्थमध्ये खूप फरक पडला.
खूप चांगल्या चांगल्या स्टोरीज ऐकायला मिळाल्या, ऐकून खूप समाधान मिळालं. त्यांच्यात पॉझिटिव्ह बदल झाल्यामुळे त्यांच्या फॅमिलीजमध्ये, त्यांच्या इतर नातेवाईकांवर सुद्धा याचे परिणाम झाले. त्यांना ट्रेकिंगमध्ये, ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. त्याच्यानंतर अजून काहीतरी केलं पाहिजे म्हणून आपण 2019मध्ये महिलांसाठी स्कूटर आणि कारची रॅली पण ऑर्गनाईज केली होती. स्वप्नांना पंख देणारं एक प्रभावी माध्यम म्हणजे यशोगाथा किंवा सक्सेस स्टोरीज. या अशा स्टोरीज आपल्याला प्रेरणा तर देतातच, पण त्याचबरोबर आपलं ध्येय साध्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण करतात. आयामचा पुढचा उपक्रम आयाम अवलिया हा अशाच व्यक्तिमत्वांचा गौरव करतो. किंबहुना त्यांनी साध्य केलेलं यश, त्यांची सकारात्मकता हीच या कार्यक्रमाची सेंट्रल थीम असते. अर्थपूर्ण विचार, निरनिराळे दृष्टिकोन या दोन्हीचं आदानप्रदान हे एका जागरूक आणि प्रगल्भ समाजाचं प्रमुख लक्षण आहे. व्याख्यान, परिसंवाद, कार्यशाळा अशा विविध माध्यमातून होणाऱ्या विचारप्रवाहांचं सकारात्मक मंथन म्हणजे आयाम जागर. वादे वादे जायते तत्वबोधा, वाद संवाद, प्रश्न उत्तर आणि त्यातून झालेली शंका निरसन हे आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. गेले हजारो वर्ष भारतीय संस्कृती ह्याच मार्गाने पुढे चाललेली आहे आणि या मार्गावर अजून पुढे जाण्यासाठी आयाम नाशिकने हेरिटेज टॉक नावाचा उपक्रम गेले 4 ते 5 महिने नाशिकमध्ये सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत 18 ते 30 वर्ष वयोगटातील मुलामुलींना त्यांना वेदांपासून ते उपनिषद आणि पुराणांपर्यंत जे काही प्रश्न पडतात त्यांच्या अभ्यासामध्ये, त्यांच्या रोजच्या जगण्यामध्ये, त्या प्रश्नांची उत्तरं ह्या क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्तींकडनं त्यांना मिळावी म्हणून गुरु शिष्य परंपरेप्रमाणे आपण बालाजी मंदिराच्या प्रांगणामध्ये महिन्यातनं एकदा सकाळी 7 ते साधारण 10 वाजेपर्यंत आपण हा कार्यक्रम राबवत असतो. यामध्ये मुलांना जे प्रश्न पडतात त्याची उत्तरं ह्या क्षेत्रातले अधिकारी व्यक्ती देतात. निलेश ओक आणि दीपालीताई पाटवतकर यांच्यासारखे संस्कृती अभ्यासक आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहे. गोदावरी आणि नाशिक हे समीकरण आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. तीरावर घडणाऱ्या सगळ्या बऱ्या वाईट घटना स्थितप्रज्ञासारख्या पाहत असताना गोदामाई जीवनाला सकारात्मक दिशा देते. किंबहुना संथपणे वाहत असताना सातत्याने प्रवाही राहण्याचा संदेश देते. अगदी याच प्रेरणेतून राष्ट्र प्रथम आणि सत्य हाच विमर्श या ध्येयाने प्रेरित असणाऱ्या प्रज्ञावंत वक्त्यांचं व्यासपीठ म्हणजे आयाम नाशिकचा गोदावरी संवाद. ऐतिहासिक संदर्भ ते वर्तमान घडामोड, परंपरेपासून ते आधुनिक जीवनशैलीपर्यंत, गावापासून अवकाशापर्यंत आणि निसर्गापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत विविध विषयांवर इथे तज्ज्ञ वक्ते मार्गदर्शन करतात, संवाद साधतात. अर्थातच यामुळे गोदावरी संवाद हा सकारात्मक विचार मंथनासाठीचा एक प्रगल्भ माध्यम ठरतो. समाजातील कुठल्याही परिवर्तनातील महत्त्वाचा घटक असतो हा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा. रोल मॉडेल्सचा सन्मान करणं, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, यामुळे नवीन पिढीला खूप मोठी ऊर्जा मिळते. नाशिक आयामतर्फे गोदावरी संवादमध्ये हा स्वातंत्र्यवीर सावरकर सन्मान समाजासाठी सर्वस्व वाहून देणाऱ्या वंदनीय व्यक्तिमत्वासाठी दिला जातो. 2023 साली स्वातंत्र्यवीर सावरकर सन्मानाचे सन्मानार्थी होते लेफ्टनंट जनरल DB शेकटकर. 2024 साली या पुरस्काराचे सन्मानार्थी होते सुप्रसिद्ध इतिहास संशोधक आणि लेखक डॉक्टर विक्रम संपत. यंदाचा सन 2025चा पुरस्कार सुप्रसिद्ध वक्ते, राष्ट्रीय कीर्तनकार डॉक्टर चारुदत्त आफळे यांना आपण प्रदान करत आहोत. आजच्या काळात आपण पाहतोय असत्य हे सत्यापेक्षाही वेगानं पसरतंय. अटेन्शन स्पॅन अगदी काही मिनिटांचा झालाय. देशविघातक प्रवृत्ती या जास्त सक्रिय होताना दिसून येत आहेत. पण अशा प्रतिकूल परिस्थितीला प्रतिसाद देताना मात्र सत्याची, संस्कृतीची कास धरून, समृद्ध परंपरांचे पाईक म्हणून जीवन मूल्यांचं संवर्धन करू पाहणारी आयाम नाशिक ही केवळ एक संस्था म्हणून मर्यादित न राहता तो एक प्रगल्भ विचार ठरतोय. लोकाभिमुख उपक्रम, सर्जनशील कलाकृती आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन यामुळे
2018 साली राष्ट्रनिष्ठांच्या संकल्पनेतून रुजलेलं आणि अधिकाधिक लोकसहभागातून बहरलेलं हे विचारबीज म्हणजेच आयाम नाशिक. कला, संस्कृती आणि क्रीडा या तिन्ही क्षेत्रांचा वारसा जपणारी आयाम नाशिक ही संस्था आमच्या आत्ताच्या पिढीसाठीच नाही, पण येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी कायम प्रेरणास्थान ठरेल यात मुळीच शंका नाही. आयाम नाशिकच्या सगळ्या उपक्रमांसाठी आपण एकदा कडकडीत टाळ्या होऊन जाऊ देऊया. आणि एका विशेष गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो की आयाम नाशिकने यावर्षी नवीन लोगोसुद्धा लॉन्च केला आहे, जो आपण पाहू शकतात. या लोगोचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की आयामचे मूलभूत व्हॅल्यूज म्हणजे राष्ट्रप्रथम आणि ट्रूथ इज आर नरेटिव्ह, अशा दोन्ही भोवती ही कॉन्सेप्ट आहे. आपण बघू शकतात की मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी असल्यामुळे मोर आणि राष्ट्र तो खरं तर हा आत्मा आहे. मोर आत्मा आहे या लोगोचा, आणि राष्ट्रप्रथम हे दाखवण्यासाठी भारत हा सेंटर पॉईंट इथे दाखवला गेला आहे. मोरामध्ये वेगवेगळे रंग हे विविधता दाखवतात आणि भारताची सर्वसमावेशकतासुद्धा यात दिसून येते. आणि मोराच्या प्रत्येक पिसावर डोळा आहे, आपण बघू शकतो. तो डोळा म्हणजे दृष्टी, जे सत्य आहे ते. ही आपली कोअर व्हॅल्यूज या आयामच्या नवीन लोगोमध्ये आपण दाखवतो आहे. आयाम नाशिकच्या नवीन लोगोसाठी आपण एकदा शुभेच्छा देऊया. मंडळी, जसं नात्यांमध्ये आलेले अडथळे हे संवादाने दूर होतात, तसंच आपल्या विचारांमध्ये आलेले अडथळे सुद्धा दूर करण्यासाठी हवा असतो तो संवादच. त्यामुळेच आपल्याला ज्ञानियांचे विचार ऐकून त्यावर आत्मचिंतन करता यावं, आपल्या विचारांना चालना मिळावी म्हणून आयाम नाशिकने गोदावरी संवाद हा उपक्रम सुरू केला. पाहूयात मागच्या 2 वर्षांच्या आठवणींचं एक छोटंसं रील. बजे रवि कुमार दिवाकर साहब ने हिस्टोरिकल ऑर्डर पास करते हुए उस वजू टैंक के एरिया को सील कर दिया सुप्रीम कोर्ट के सामने. और यही ताकत होती है आप लोगों की, यही ताकत होती है इस तरह के इवेंट्स की. सुप्रीम कोर्ट के सामने सेंट्रल गवर्नमेंट ने कहा कि अगर अब इस शिवलिंग को टच भी कर लिया तो लॉ एंड ऑर्डर प्रॉब्लम हो जाएगी. और पहली बार हिंदुस्तान की लीगल हिस्ट्री में एक सिविल जज सीनियर डिवीजन के ऑर्डर को सुप्रीम कोर्ट ने अपने ऑर्डर में सबस्यूम किया और वो सीलिंग का ऑर्डर इंटैक्ट किया और कहा अब जब तक ये केस डिसाइड हो जाता है वो एरिया सील्ड रहेगा. भारत दैट इज इंडिया और इंडिया दैट इज भारत. इंडिया अर्थात भारत, which means there is no अस्तित्व of India as any political entity or a state entity without the civilizational entity called Bharat. How would you advise our youngsters to make a confluence of studies of Vedas as well as bringing our nation first through technology? उसके लिए एक level of commitment भी चाहिए होता है. So I didn't say that. What I'm saying is practice of the dharma and study of the Vedas are two different things. So if ultimately it is written in your destiny that you will go down the path of the study of Vedas, it can't be decided. नियति में है तो है, वो अपने आप हो जाएगा. मंडळीच्या कार्यक्रमाच्या नावातच गोदावरी आहे, म्हणजे ते प्रवाही असायलाच हवं, नाही का? त्यामुळे आज मान्यवर आपल्याशी जो संवाद साधतील तो आपल्यापुरताच न ठेवता तो प्रवाही करण्याचा, ते विचार इतरांपर्यंत पोचवण्याचाही आणि आपल्यामध्ये सुद्धा आत्मसात करण्याचा निश्चयसुद्धा आपण आजच करूयात. आणि याच ध्येयाने आपण आजच्या या गोदावरी संवाद 2025ची सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मी विनंती करतो आयाम नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर भरतजी केळकर यांना की त्यांनी मान्यवरांना व्यासपीठावर आमंत्रित करावं. मी विनंती करतो नाशिकचे माननीय जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसादजी यांना की त्यांनी मंचावर यावं. त्यासोबतच ऑथर कॉलमिस्ट शेफाली वैद्यजी यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करतो. रिसर्चर अँड ऑथर निलेशजी ओक यांनी सुद्धा कृपया मंचावर यावं.
विजनरी एनर्जी एक्सपर्ट श्री दीपकजी करंजीकर यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करतो. रिनाऊंड ऑथर अमी गणात्राजी यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करतो. टाळ्या वाजत राहायला हव्या. आर्मी वेटरन ऑथर मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णीजी यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करतो. त्यासोबतच नॅशनल अवॉर्ड विनिंग सायंटिस्ट डॉक्टर मृण्मयी भूषण यांना मी मंचावर आमंत्रित करतो. आणि त्यासोबतच पद्मश्री चैत्रामजी पवार यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करतो. मी मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करतो. आता या कार्यक्रमाची आपण मंगलमय सुरुवात करूयात दीप प्रज्वलनाने आणि प्रतिमा पूजनाने. त्यासोबतच शंखनाद आणि वेदमंत्रोच्चारांच्या मंगलनादात हे वातावरण आपण अजूनच मंगलमय करूयात. सगळ्यात आधी मी विनंती करतो मंचावरील सगळ्या मान्यवरांना की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. एक विशेष उल्लेखसुद्धा मला करायचा आहे की आज महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्ताने आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रतिमा पूजनाने विनम्र अभिवादन करूयात. वेदमंत्रोच्चारांसाठी मी मंचावर आमंत्रित करतो 200 वर्षांपूर्वी यजुर्वेदाच्या दंडपारायणाचा विक्रम ज्यांनी केला त्या वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांचे वंशज वेदमूर्ती श्री मंदार देव यांना आणि त्यांच्यासोबत आहेत वेदमूर्ती श्री वैभव शास्त्री दीक्षित यांना जोरदार टाळ्या जाऊ देऊयात. हरिः ओम भद्रांकरणेभिः शृणुयाम देवा भद्रां पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तालो भिर्व्याशेमाहिदे वाहिताञ्जदायुः द्यौः शान्तिरान्तरिक्षगो शान्तिः अपरिथिवी शान्तिरापाः शान्तिरोखधयाः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि जतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयान्नः पशुभ्यः शान्ति शान्ति शान्तिः सकल कार्य निर्विघ्नतया फलसिद्धिरस्तु. खूप खूप धन्यवाद गुरुजी. मंडळी, आपल्याला एका भावनेतून दुसऱ्या भावनेची क्षणार्थात अनुभूती देण्याचं गाण्या इतकं सामर्थ्य इतर दुसऱ्या कुठल्याही कलेमध्ये नाही असं मला वाटतं. त्यामुळे आता आपल्या मधुर आवाजातून आपल्यामध्ये देशभक्ती अजून प्रबळ करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो प्रख्यात गायक विपुल आपटे यांना. सादर होत आहे वंदे मातरम. मी विनंती करतो की आपण कृपया मातृभूमीच्या सन्मानार्थ उभे राहूया. वंदे मातरम वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला सस्य श्यामला मातरम वंदे मातरम शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनीं
फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले कोटि कोटि भुजैर्धृत कर करवाले अबलाम के नो माम एतो बले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरम् वन्दे मातरम् तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदि तुम्ही मर्म त्वं प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तोमरई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे वंदे मातरम् त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम् वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरम् वन्दे मातरम् भारत माता की जय. मंडळी, खरं तर देशाप्रतीची आत्मीयता आपल्या सगळ्यांच्या मनात असतेच, पण जेव्हा आपण राष्ट्रगीत किंवा राष्ट्रीय गीत ऐकतो त्यावेळेला ती अजून प्रबळ होत जाते आणि हीच देशभक्ती आमच्या मनात प्रबळ केल्याबद्दल विपुलजी आपले खूप खूप आभार. आज आपल्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी असलेले नाशिकचे माननीय जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसादजी यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. Shri Ayush Prasadji is a 2015 batch officer of the Maharashtra cadre and presently the district collector of Nashik with rich experience as former district collector Jalgaon and chief executive officer Pune Jilla Parishad. He has successfully managed large-scale events such as the Anandi Wari and major rural programs in Pune, and now leads critical work for Kumbh-linked infrastructure, land acquisition, and corridor development in Nashik. As Jalgaon collector, he articulated a bold vision to build a 2022 to $2027 billion district economy by strengthening agriculture, industry, services, startups, and SME ecosystems supported by a dedicated project and program management unit, an approach that directly resonates with transformative initiatives like Mahastride and Maharashtra's broader economic ambitions. Can we have a round of applause for him, please? Now I request Honorable President of IAM Nashik, Dr. Bharatji Kelkar, to please felicitate Shri Ayush Prasad ji. Thank you so much, sir. We are truly delighted to have with us today a celebrated author, columnist, and champion of Bharatiya culture, Shefali Vaidya ji. I would like to briefly introduce her. First of all,
Shefali ji is mentor of Godavari Samvad since 3 years. She has been with us since 3 years as a mentor. Shefali Ji Vaidya is an award-winning multilingual author, newspaper columnist, public intellectual, and a prominent voice on Indian history, culture, and heritage. With over 25 years of experience across television, print, digital media, and independent blogging, she is a recognized, versatile writer and thought leader proficient in English, Marathi, Konkani, Hindi, and Spanish. Shefali ji has extensive professional experience in content creation across digital platforms, print journalism, and independent blogging. She currently serves as an independent editorial consultant for Media Vidya, a Pune-based Marathi news portal. Her writings have featured in leading publications such as The Indian Express, Hindustan Times, Swarajya, First Post, Indic Today, and Outlook Traveler. A respected researcher of Indian heritage, particularly hand-woven textiles and temple architecture, she delivers widely viewed lectures across India. Also, academically, she holds a master's degree in mass communication, a postgraduate diploma in Indology, and an advanced diploma in Spanish. An Ananta Leadership Fellow and BORI Infosys Fellow, she is a recipient of the Organizer Award for her contribution to cultural preservation, and she is the author of 5 best-selling books. We are truly, truly glad to have you here, ma'am. I request member of IAM Nashik, Kaumudi Paranspeji, to please felicitate her. खूप खूप धन्यवाद. त्यासोबतच आपण इतर मान्यवरांचा सुद्धा सन्मान करणारच आहोत, पण ते वैयक्तिक त्यांच्या सेशन्समध्ये. मी विनंती करतो आयाम नाशिकच्या विजन्सना दिशा देणारे आयाम नाशिकचे विजनरी अध्यक्ष डॉक्टर भरतजी केळकर यांना की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. विचार मंचावरील सर्व ज्ञानीजन आणि सर्व देशाभिमानी नाशिककरांनो, नमस्कार. गोदावरी संवाद हा फक्त वक्ता आणि आपल्या प्रेक्षकांमध्ये नसणार आहे. आपल्याला काही विचारांची बीज मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर हा सेल्फ टॉक डेव्हलप व्हायला पाहिजे. त्याचा अर्थ असा की आपल्या समोर एखादा नॅरेटिव्ह आलं, एखादा विमर्श आला, तर तो खरा आहे का, कितपत अर्धसत्य आहे, पूर्ण असत्य आहे का, त्याच्यामुळे सगळं जनरलायझेशन झालेलं आहे, एका वाईट गोष्टीमुळे सगळेच जण वाईट आहेत. हे ॲनालिसिस करण्याची क्षमता आपल्याला स्वतःला डेव्हलप करायची आहे. गोदावरी संवादाचं हे मूळ उद्दिष्ट असं आहे की आपण सर्वांनी समोर आलेला कुठलाही विमर्श हा ॲनालिसिस करण्याची क्षमता आपल्यामध्ये डेव्हलप करण्यासाठी वापरायचा आहे. मग तो कुठलाही विमर्श असू दे, अगदी स्वतःविषयी असू दे, आपल्या कुटुंबाविषयी असू दे, आपल्या देशाविषयी असू दे किंवा आपल्या संस्कृतीविषयी असू दे. तुम्ही समजा एखादा पेपर उलगडला किंवा न्यूज क्लिप बघायला घेतला, तर त्याच्यावरती नेहमी वेगवेगळे एक पहिलं स्टेटमेंट असतं, ते खरं असतं. दुसरं स्टेटमेंट असतं, तेही युजली खरं असतं, आणि तिसरं वाईट असतं. म्हणजे एखादं साबणाची एखादी जाहिरात तुम्ही बघितली की ही अभिनेत्री सुंदर आहे, हे खरं असतं. हा साबण हा चांगला आहे, हे खरं असतं. पण त्या साबणामुळे अभिनेत्री सुंदर आहे, हा एक विमर्श असतो. तर अशा पद्धतीचा ॲनालिसिस करण्याची क्षमता आपल्या प्रत्येकात डेव्हलप करण्याची ही आपली जबाबदारी आहे. आयाम नाशिक, we are just facilitators, we are catalysts
टू ब्रिंग यू द बेस्ट इन द थॉट प्रोसेस. जे त्यातले ज्ञानी आहेत, त्याच्यामध्ये अभ्यासक आहे, ते तुम्हाला देतील. त्याला अनुसरून आणखीन काय काय आहे हे बघण्याची जबाबदारी मात्र आपली आहे. आणि जेव्हा तुम्ही आपली परिचयाच्या ठिकाणी कोणी काही आर्ग्यू करतंय, कोणी ठामपणे पुढे काही गोष्टी मांडतंय, थांबा, मला बघू दे की हा जो आहे याच्या पाठीमागे खरोखर रिसोर्स खरा आहे का नाही आहे, आणि खरा असला तरी तो योग्य आहे का नाही हे सुद्धा बघणं ही आपली काळजी आहे. तुम्हा सर्वांचं या गोदावरी संवादाच्या 3ऱ्या वर्षात खूप खूप स्वागत. धन्यवाद. सरांनी सांगितल्याप्रमाणे आजचा गोदावरी संवाद, आज आणि उद्याचा, हा आपल्या विचारांना स्वच्छ करणारा साबणच ठरो, आणि ठरणारच, यात मुळीच शंका नाही. आता मी विनंती करतो आयाम नाशिकच्या मार्गदर्शक शेफाली वैद्यजी यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आयुष प्रसादजी, भरतजी केळकर, चैत्रामजी पवार, दीपक करंजीकर, निलेश ओक, बाकीचे सगळे मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व मंडळी जे, आणि ह्याच्यामध्ये मला आनंद होतो आहे की अनेक तरुण मुलं मला दिसत आहेत ऑडियन्समध्ये. तर तुम्हा सगळ्यांना नाशिकमध्ये, तुम्ही नाशिकचेच आहात, पण आयामने आयोजित केलेल्या गोदावरी संवादच्या 3ऱ्या एडिशनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेली 3 वर्ष मी सतत हा कार्यक्रम क्युरेट करते आणि इथे येते, आणि प्रत्येक वेळेला इथल्या सुबुद्ध जनतेचा त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून मला खरोखर छान वाटतं. कारण एखाद्या कार्यक्रमाची यशस्वीता ही केवळ कोण बोलतंय, काय बोलतोय त्याच्यावरती नसते, तर ऐकणारे रसिक किती सुबुद्ध असतात, त्यांचे प्रश्न कसे असतात, त्यांचं आकलन कसं असतं ह्याच्यावरती असतं. आणि त्या बाबतीत मी नाशिकला 10 पैकी 100 गुण देईन, कारण प्रत्येक वेळेला नाशिककरांनी अतिशय चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला दिलेला आहे. आता ह्या कार्यक्रमाचं नाव आम्ही गोदावरी संवाद का ठेवलं? आम्ही नाशिक डायलॉग्स वगैरे असंही काही ठेवू शकलो असतो, पण गोदावरी संवाद हे नाव ठेवण्यामागेही एक हेतू होता. कारण गोदावरी ही नाशिकची प्राणवाहिनी आहे, संपूर्ण भारताचीच, दक्षिण भारताची तरी प्राणवाहिनी आहे. आणि इथे कुंभ होतो, आणि जेव्हा ह्युएन भारतामध्ये आला होता 7व्या शतकामध्ये, तेव्हा त्याने असं लिहून ठेवलं आहे, तो प्रयागला गेला होता, आणि प्रयागला त्याने असं लिहून ठेवलं आहे की मला अनेक भारतीय भाषा ऐकू आल्या, अनेक ठिकाणचे, अनेक धर्मांमधल्या मोठ्या व्यक्ती, शास्त्री, अधिकारी, विद्वान तिथे आले होते, आणि त्यांच्यामध्ये शास्त्रार्थ होत होता, त्यांच्यामध्ये संवाद होत होता. हे त्यांनी 7व्या शतकामध्ये लिहून ठेवलं आहे. आणि ती परंपरा आपल्याकडे अव्याहतपणे सुरू आहे की एखाद्या क्षेत्राच्या ठिकाणी, नदीच्या काठावरती असं एखादं पवित्र तीर्थक्षेत्र असेल तर तिथे फक्त येऊन लोक केवळ प्रे नाही करत, केवळ प्रार्थना नाही करत, तर तिथे विचारांची देवाणघेवाण होते, तिथे संवाद होतो, तिथे वेगवेगळ्या विषयांवरती एकमेकांच्या मध्ये बोलणं होतं, आणि त्यातून वादे वादे जायते तत्वबोध ह्या उक्तीप्रमाणे आपण सगळे प्रगल्भ होत जातो. तर गोदावरी संवाद हे नाव ठेवण्यामागेही हाच हेतू आहे. नदी अनंत काळापासून वाहत आलेली आहे, नदी तीच असते, आपण वेगळे असतो, प्रत्येक पिढी वेगळी असते, प्रत्येक पिढीची तहान वेगळी असते, आणि ती तहान बौद्धिक, शारीरिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरची असते. तर ही बौद्धिक तहान भागवण्यासाठी म्हणून पुढचे 2 दिवस आपल्याकडे अनेक मान्यवर लेखक, विचारवंत बोलणार आहेत, वेगवेगळ्या विषयांवरती बोलणार आहेत. आणि आपली ह्या विषयाची थीम आहे ती आहे पंचपरिवर्तन. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि त्यांनी जे पंचपरिवर्तनाचे आयाम जे सांगून दिलेले आहेत, जे अतिशय महत्त्वाचे आहेत, आणि त्या ह्यांना अनुसरून आपल्याकडे सत्र होणार आहेत. स्वदेशी, पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, नागरिक कर्तव्य आणि सामाजिक समरसता ही पंचसूत्री आहे. आणि आपले पुढच्या 2 दिवसामधले सगळे सेशन्स, आजचे आणि उद्याचे, या 5 आयामांना धरून होणार आहेत. कुटुंब प्रबोधन म्हणजे मूल्याधिष्ठित, सुसंस्कारित, संवाद प्रधान अशी कुटुंब व्यवस्था मजबूत करणे, कारण ही कुटुंब व्यवस्था ही भारतीय संस्कृतीची जगाला दिलेली सगळ्यात मोठी देण आहे, आणि हे आत्ता जगही हळूहळू स्वीकारायला लागले. कारण तुमचं कुटुंब ही तुम्ही ज्याला जॉईन होता अशी सगळ्यात पहिली संस्था असते.
पर्यावरण संरक्षण, आज आपल्याकडे चैत्रामजी आहेत आणि त्यांनी जे काम करून दाखवलं आहे, 450 हेक्टरचं वन त्यांनी राखून दाखवलं आहे. त्यांच्याकडनं आपण शिकणार आहोत पर्यावरण संरक्षण म्हणजे काय, त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग कसा असेल आणि जल, वन आणि मातीचं संवर्धन करून भविष्यातील आपल्या पिढ्यांसाठी शाश्वत जीवन पद्धती घडवणे ही त्यांनी करून दाखवलेली आहे. त्याच्याबद्दल ते आपल्याशी अजून थोड्याच वेळात बोलणार आहेत. स्वदेशी जागरण म्हणजे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन, आर्थिक स्वावलंबन आणि आपल्या प्रॉडक्ट्समध्ये स्वाभिमान वाढवणे आणि सामाजिक समरसता. हे तर आपल्याला माहिती आहे की सगळे आपल्यामध्ये विभाजन करणारे जितके फॉल्ट लाईन्स आहेत, भाषावाद, जातीवाद, जे सगळे फॉल्ट लाईन्स आहेत, तर ते विरघळून एकात्म भारताची निर्मिती ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरी कर्तव्य. कारण आपण दुर्दैवाने थोडेसे अशा मनस्थितीकडे चाललेलो आहोत की आपल्याला वाटत असतं की सगळं काही सरकारने करावं. पण हे जे पंचपरिवर्तनाचे 5 जे आयाम आहेत, त्याची जबाबदारी जेवढी सरकारची आहे, जे सरकार आपणच निवडून दिलेलं आहे, तितकीच ती प्रत्येक नागरिकाची आहे. आणि त्याच्यामुळे नागरिक कर्तव्य हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्याबद्दलही आपण ह्याच्यामध्ये बोलणार आहोत. पण माझी तुम्हाला विनंती आहे की हा संवाद आत्ता भरत केळकरांनी म्हटल्याप्रमाणे फक्त स्टेजवरचे वक्ते काय बोलतात तितक्यापुरता मर्यादित नसावा, तर आपणही या संवादामध्ये भाग घ्यावा, प्रश्न विचारावेत. आणि आत्ता कदाचित वेळेच्या कमतरतेमुळे इथे प्रश्न विचारता येत नसतीलही, तरीसुद्धा स्पीकर्सना भेटून तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, काही विषय असतील, तर त्याच्याबद्दल तुम्ही विचार करू शकता. कारण शेवटी हा संवाद आहे आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे केवळ एकतर्फी कम्युनिकेशन नाही आहे स्टेजवरून तुमच्यापर्यंत येणारं, तर तुमच्याकडून आम्हाला जे मिळतं तेही तितकंच महत्त्वाचं आहे. इतकंच बोलून मी हे प्रास्ताविक संपवते, कारण आत्ता नवनालाच घडाभर तेल घेणं जास्त उचित नाही आहे. पण ह्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. आणि असाच आयाम निर्मित गोदावरी संवादला असाच पाठिंबा देत राहा. पुढच्या वर्षी आपण ह्याच्यापेक्षाही चांगला कार्यक्रम करूया, अशीच माझी नाशिककरांकडनं आणि आयामकडनंही अपेक्षा आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद शिफालीजी. मी आता मंचावर त्यांना आमंत्रित करतो ज्यांच्याशिवाय हा मंच अपूर्ण आहे, अशा ॲडव्होकेट अँड कॉन्स्टिट्युशनल थिंकर ॲम्प्लिफाईंग इंडियाज लीगल अँड कल्चरल व्हॉइस, ॲडव्होकेट विभावरी बिडवेजी. धन्यवाद. मी विनंती करतो आजच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी असलेले नाशिकचे माननीय जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसादजी यांना की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व मान्यवर, इंटेलेक्च्युअल्स आणि ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमामध्ये आज आपली उपस्थिती नोंदवली, काही नवीन गोष्टी समजून घेण्यासाठी वेळ काढला, त्या सर्व लोक, त्याच्यासोबत आज मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी आपले आयाम संस्थांचे सर्व विश्वस्त, जी त्यांनी मला या गोदावरी संवादचा उद्घाटन करण्याचा मान दिला, त्याच्यासाठी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विशेष आभार व्यक्त करतो. ज्यावेळ मी या मंचावर बसून काय विचार करत होतो की नेमकी आज के युगमध्ये ज्यावेळ आपण एक आयडियाजच्या आदान प्रदानसाठी यासारखा एक मोठा कार्यक्रम आयोजन करतो, तर मी एक विचार करत होतो. माझे UPSCच्या ज्यावेळी मी तयारी करायच्या त्या काळाचा एक प्रश्न होता की म्हणजे व्हॉट मेक्स अ प्लेस, एक जागा कसा निर्माण होतो. आणि ज्यावेळी मी आपल्यासारखे संस्थांनी जो यासारखा गोदावरी संवाद आपण या ठिकाणी आपण घडवतो, या ठिकाणी आपण यासारखा संवाद कार्यक्रम आयोजन करतो आणि एवढा मोठा प्रतिसाद त्याला मिळतो, तर याच्यामध्ये एक गोष्टी मला त्या काळाच्या एक गोष्टी आज परत सिद्ध होतो की एक आयडियाजच्या आधारावर हा जागेची निर्मिती होतो. ती आयडियाज जो आहेत त्याची जो म्हणजे फल आहे ते आपण त्या भागाचे बिल्डिंग्समध्ये बघतो, त्या भागाचे संवादमध्ये बघतो, त्या भागाचे संस्कृतीमध्ये बघतो. ते आयडियाज म्हणजे हा जागेला तयार करतो. अँड आयडियाज जो आहे ते नॅचरली कॉन्फ्लिक्ट रिडन आहे, बिकॉज प्रत्येक मनामध्ये येणारे विचार इतर कुठल्याही व्यक्तीच्या मनाशी 100% मेल खाणार असं होऊ शकत नाही. आणि हे कॉन्फ्लिक्टला रिझॉल्व्ह करण्यासाठी आपल्यासारखा गोदावरी संवाद
ते एक मोठा कार्यक्रम यासारखं आयोजन करतात. आणि आजचा जो युग आहे, आयडियाजला एक्सप्रेस करण्यासाठी लोकांमध्ये एक हे नाही म्हणेल की कॉन्फिडन्स आला आहे, ओव्हर कॉन्फिडन्स आला आहे. कुठल्याही प्रकारच्या प्लॅटफॉर्म आपल्याला मिळाला, व्हॉट्सॲपचा ग्रुप असेल, इंस्टाग्राम असेल, सोशल मीडिया असेल, लेख लिहिण्याची एक म्हणजे लेख आधी एक काळ होता की आयडिया आहे परंतु लेख लिहिता येत नाही, तो काही आपण करू शकत नाही. आज फक्त आयडिया टाका, ChatGPTला टाका आणि म्हणा की याच्याबद्दल एक सुंदर लेख लिहून द्या, ते एक लेख तयार होतो आणि आपण कुठे ना कुठे फॉरवर्ड एक बटन टाकलं की ते फॉरवर्ड होतं आणि ते आयडिया पसरतो. आयडियाजमध्ये एक नॅचरल कॉन्फ्लिक्ट असतो. हा नॅचरल कॉन्फ्लिक्ट आहे की कसा आपण त्या आयडियाला एक्सेप्ट करणार, कसा त्याच्याबद्दल विचार करणार. आणि या कॉन्फ्लिक्टचे स्वतःला वाचवण्यासाठी आपण बेसिकली 2 गोष्टी करतो. एक, आपण त्या आयडियाला इमिडिएटली डिसमिस करतो. त्या आयडियाला आपण डिसमिस करतो की म्हणजे इझिएस्ट त्याच्यामध्ये सर्वात सोपं असतो की आपण म्हणजे म्हणणार की ते मेसेंजरच चुकीचं आहे. ज्या व्यक्ती जो ते आयडिया मांडत आहे ते माझे नॅचरली विरोधात आहे, त्यामुळे ते काहीतरी विचित्रित सांगणार आहे. दुसरं आहे की आपण त्याला अजिबात ऐकतच नाही आणि त्याला आपण डिसमिस करत बसतो. आपण म्हणजे आपण फिजिकली एक प्रिटेंड पण केलं की आपण ऐकत आहे, परंतु तुम्ही असं पण करू शकतो की मेंटली आपण एक ब्लॉक करून टाकलेलं आहे की ते तुम्ही आयडिया ऐकतच नाही आणि त्या आयडियाला आपण डिसमिस करतो. ही आपला सेल्फ प्रोटेक्टिंग मेथड आहे की मी आयडियाला ना अब्झॉर्ब करणार, ना त्याला प्रोसेस करणार, डायरेक्टली डिसमिस करणार आणि त्याला कुठेतरी मी स्वतःला प्रोटेक्ट करतोय. आणि दुसरा जो भाग असतो आयडियाशी व्हायलन्स करणं. व्हायलन्स एक एक्सटर्नल फॉर्म ऑफ एक मिटिगेशन आहे की जो व्यक्ती माझे विचाराच्या विरोधात काहीतरी बोलत असेल त्यांच्याशी मी भांडण करणार. मोठे मोठे युद्ध जो होतो ते बेसिकली या आयडियाच्या नॉन एक्सेप्टन्समुळे होतो. आणि परंतु गोदावरी संवाद सारखी कार्यक्रम आयोजन करणं याच्यामध्ये एक फार मोठी गोष्टी आणि नाशिकची जो संस्कृती जो डेव्हलप झालेली आहे त्याच्याबद्दल एक फार मोठे एक सूचना या मोठा ऑडियन्स आणि यासारखा एक मंच आपल्याला देतोय. ये मंच ये गोष्टी आपल्याला सांगतोय की नाशिकची संस्कृतीमध्ये एक कॉन्फिडन्स आहे की आपण कुठलेही विरोधात आयडिया पण असेल तर त्याला ऐकू शकतो, त्याच्यावर विचार करू शकतो, त्यांच्याबद्दल आपण म्हणजे एक प्रश्न विचार करू शकतो आणि फायनली आयदर त्या आयडियाला आपण रिजेक्ट करू शकतो या एक्सेप्ट करू शकतो, या आपला स्वतःच्या मनात जो एक आधीची भूमिका झालेली आहे त्याला आपण मॉडिफाय करू शकतो. या करण्यासाठी हिंमत पाहिजे आणि आपले संदर्भामध्ये आपले विचाराबद्दल एक प्रकारचे कॉन्फिडन्स पाहिजे. आणि एक मेच्युअर सोसायटी, एक मेच्युअर समाज ते करू शकतो. आणि गोदावरी संवाद सारखा कार्यक्रम आयोजन करून आपण त्याच्या एक फार मोठा उदाहरण या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे. याबद्दल मी आयाम संस्थानच्या विशेषतः परत अभिनंदन करतो की तुम्ही यासारखा मंच या ठिकाणी तयार केलेला. दुसरी गोष्टी जो मी जरासा म्हणजे एक विचार जो मला मांडायचा होता ते हे होता जो की आयडियाबद्दल आपण जो करेज दाखवलाय. दुसरा जो माझा विचार या ठिकाणी मला मांडायचा आहे की नाशिकचा एक फार मोठा कार्यक्रम पुढच्या 2 वर्षामध्ये नाशिकमध्ये आयोजन होणार आहे. ते आहे आपला सिंहस्थ कुंभमेळा. आणि सिंहस्थ कुंभमेळ्याला बघण्याची विभिन्न प्रकारे आपण सिंहस्थ कुंभमेळ्याला आपण बघू शकतो. काही लोक याला प्युअरली एक धार्मिक कार्यक्रमच्या रीतीमध्ये बघणार आहे की ते एक धार्मिक विधी आहे आणि त्याचे अनुषंगाने आपण या ठिकाणी कुंभमेळा आयोजन करतोय. काही जण याला एक पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा त्या रीतीने बघणार आहे की दर 12 वर्षी जसे प्रशासनमध्ये असतो की दर 12 वर्षी एक आश्वासित प्रगती होतो प्रत्येक अधिकाऱ्यांच्या की तुम्ही काम केलं या नाही केलं, परंतु 12 वर्षीमध्ये आपलं प्रमोशन होत असतो, त्याला आपण आश्वासित प्रगती योजना म्हणतो. तो एक नाशिकची एक आश्वासित प्रगती योजना म्हणून आपण बघणार आहे की काहीतरी नवीन रस्ते होईल, एअरपोर्ट होईल, रेल्वे स्टेशन होईल, नवीन घाट होईल आणि जो काही खराब झाला असेल त्याच्या रंगरंगोटी होईल आणि नाशिक काय प्रमाणात पुढे जाणार. परंतु कुंभमेळा जो आहे ते एक कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट आहे. कुंभमेळा जो आहे ते समुद्र मंथनमधून निघालेला एक कॉन्सेप्ट आहे की त्याच्या जो म्हणजे एक इमॉर्टॅलिटीचा जो एक अमृत जो आहे ते 4 ठिकाणी आला होता, त्याच्यामध्ये एक नाशिक होता. आणि त्या अमृत
जो आहे त्या गोष्टीच्या एक ठिकाण नाशिकची ओळख एक पद्धतीत झालेली आहे. अगर आपण जरासं म्हणजे डीपर फिलॉसॉफीमध्ये गेले, अगर काही बद्दल आपण विचार केला, तर ते जो समुद्र मंथन आहे ते ॲक्च्युली एक आयडियाजच्या मंथनमध्ये पण आपण बघू शकतो. समुद्र काय आहे, ज्या ठिकाणी सगळे जगाचे सगळे नदी, चांगला आणि वाईट सगळे जगाचे सगळे नदी येऊन त्या ठिकाणी मिळाले. प्रत्येक नदीची आपली संस्कृती आहे, प्रत्येक नदीचे आपले विचार आहे, ते समुद्रामध्ये आले. त्याच्यात ज्यावेळ मंथन होतो डिफरंट आयडियाजच्या, डिफरंट विचाराच्या, डिफरंट फिलॉसॉफीजच्या, डिफरंट थॉट्सच्या, त्याच्यामधून जो एक विचार निघतो ज्याला आपण अमृत म्हणतो, आणि त्या एक ठिकाणी पडतो आणि त्या ठिकाणी आपण करतो कुंभमेळा. कुंभमेळा जो आहे ते एक प्रकारच्या एक मंच आहे, एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपण सगळेजण एकत्र येऊ शकतो. तर ज्यावेळी मी कुंभमेळाला बघतोय, म्हणजे ते फक्त एक धार्मिक कार्यक्रम नाही, धार्मिक कार्यक्रम तर आहे आणि महत्त्वपूर्ण धार्मिक कार्यक्रम आहे. एक सांस्कृतिक कार्यक्रम नाही, सांस्कृतिक कार्यक्रम पण आहे आणि एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम आहे. परंतु त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आपले देशाला देश बनवणारे, आपले भारत देशाला देश बनवणारे त्या एक कार्यक्रम आहे, जहाँ पे प्रत्येक ठिकाणी, उत्तर पूर्वी भारत असेल, काश्मीर असेल, कन्याकुमारी असेल, आपला पश्चिमी भाग असेल, प्रत्येक भागातून लोक येऊन एकत्र येतात, एक विचार करतात आणि ते एक मेळा घडवतात, ज्यांना आपण म्हणतो कुंभमेळा, जो आपली भारतीय संस्कृतीचे एक प्रतीक आहे. ते डिफरंट आयडियाजचे एक मंथन आहे. आणि त्या हिशोबाने गोदावरी मंथन म्हणजे गोदावरी संवाद सारखा कार्यक्रम त्या गोष्टीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, क्योंकि नाशिकची परिभाषा काय असावा, नाशिकचा विचार काय असावा, नाशिकची फिलॉसॉफी काय असावा आणि त्याच्या माध्यमातून नाशिकची ओळख काय असावा, त्याच्या घडून देणारे एक मोठी मंच या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. या मंच तयार केल्याबद्दल परत सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर मी आपला परत विशेष आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटन करण्याची मला या मान आणि सन्मान दिला याच्यासाठी मी आपलं परत विशेष आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द 2 विचार या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर, दॅट वॉज ट्रूली इन्साइटफुल. आणि सरांनी एक वाक्य वापरलं की सध्या ChatGPTचा जमाना आहे, पण निवेदन ChatGPT नाही आहे हाच. ते मनापासून लिहिलं आहे. आणि नाही, गमतीचा भाग वेगळा, पण मला हे एक पण सांगायचं आहे की ChatGPT जरी आत्ताच्या जेनझीसाठी खूप इझी माध्यम झालं आहे, तरी जेव्हा आपण ते पाहून कधीच त्याच्याकडनं पूर्ण उत्तर येत नाहीच, असं मला नेहमी जाणवतं की कितीही आपण प्रीमियम घेतला तरी ChatGPT आपल्याला ते उत्तर देऊ शकत नाही जे मंचावरील मान्यवर त्यांच्या अनुभवातून उत्तर देऊ शकतात. त्यामुळे अशा कार्यक्रमांमधूनच आपल्या बुद्धीला ती चालना मिळू शकेल असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सर. आपण आता अगदी अर्ध्या मिनिटात पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आपण सुरू करणार आहोत गोदावरी संवाद 2025च्या मोस्ट अवेटेड सेशन 1ला. पण त्याआधी मी मंचावरील सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया ऑडियन्समध्ये आसनस्थ व्हावं. खूप खूप धन्यवाद सर. आयुष प्रसादजी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देऊया. ते वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला आलेत आणि त्यांना त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे आत्ता निघावं लागतं आहे.